हा वॉटरफॉल सगळ्यांसाठी नाही आहे. हो, ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी अजिबात ट्राय करू नका. हो, एकदम जोरात वारा व सुटला इकडे आहे बघा. एकदम पाय कडेकडेला ठेवून नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे आणि कसला जबरदस्त नजारा माझ्या मागे दिसतोय बघा. पूर्णपणे हिरवंगार आणि आजूबाजूला असे सगळे धबधबे पडते मस्तपैकी. आणि आज आम्ही चाललोय एक सुंदर असा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला आणि त्याचबरोबर एक ॲडव्हेंचर असा डाग बहिरी ट्रेक करायला. जबरदस्त, आणि तोही पावसाळ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटरफॉल तो करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा. तो हिडन आहे, माहिती नाही आहे, तर जाऊन बघायचं आहे. रस्ता कुठं आहे काही माहिती नाही आहे आम्हाला, पण तो शोधायचा आहे आणि जबरदस्त एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आणि आज माझ्याबरोबर आपले मित्र पण आलेले आहेत. अभिषेक आलेला आहे, त्याचबरोबर परम, तेजस आणि सादिकला तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेला आहेच, जो आपण ट्रेक केला होता, त्याचबरोबर नाईट कॅम्पिंग केलं होतं. तर असे आम्ही आता सगळेजण चाललो आहोत जबरदस्त असा हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. लेट्स गो. ज्या ठिकाणी चाललोय ते ठिकाण जवळजवळ पुण्यापासून 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्यातला जो धबधबा आहे तो आपल्याला कोंडेश्वर जे ठिकाण आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणापासून आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याच्यानंतर ढाकबैरीचा ट्रेक आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी केलेला आहे. पण ढाकबैरीचा ट्रेक पावसाळ्यामध्ये जबरदस्त थ्रिलिंग असणार आहे ते, कारण याच्या आधी आपण पावसाळ्यामध्ये कधीच केलेलं नाही. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय पार्किंगच्या ठिकाणी. इथं आपल्याला मागच्या बाजूला दिसतंय कोंडेश्वर मंदिर इकडे. आणि पाऊसही चालू झालेला आहे. काय म्हणाला का? नाही, पावती घ्यायची आपल्याला. येस, पावती किती पहिल्यांदा बघूयात. दादा, पावती किती आहे? ओके, 100 रुपये पावती आहे. ती पहिल्यांदा आपण करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचा आहे वॉटरफॉल. त्यांनाच विचारून बघूयात आपल्याला तो कुठल्या बाजूला जावं लागणार आहे. ते 200 आहे ना? ओके, 200 आहेत, सुटे आहेत ना? 100चे चेंज नाही भेटत अवघड. प्रत्येक कारसाठी 100 रुपये आपल्याला द्यावे लागतात. नाही, ते कशासाठी केले आपण? दर सोमवारी इथं आपला भंडारा असतो. 80,000 माणूस जेवायला असतो. ओके, दर सोमवारी त्यांच्यासाठी आपण घेतो. सोमवारी सगळं फ्री ठेवले, गाडी वगैरे सगळं फ्री. सोमवार तर फ्री असतं, जेवण दिवसभर जेवण असतं. कुणी येऊ द्या, किती जेवढे येतील तेवढ्याला जेवण सगळ्यांचं फ्री असतं सगळं. ओके, मस्त आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथं आल्यानंतर हे पार्किंगचे पैसे घेतात खरे, पण सोमवारचं आल्यानंतर कोणी इथं आल्यानंतर पार्किंग सगळं फ्री आहे जसं त्यांनी सांगितलं. आणि जेवायलाही जे येतील त्या सगळ्यांसाठी फ्री असतं. तर मस्तपैकी आता पावसाळ्याचे कपडे घातलेत. दादा, एक हिडन वॉटरफॉल आहे जो वरच्या बाजूला आहे, तो कुठल्या साईडला आहे? इथून का? इकडून पण आहे का? इकडून आहे का? ओके, ठीक आहे, तिकडच्या बाजूला. ओके मित्रांनो, दोन्हीकडून रस्ते सांगतो, आमचं काम आहे चांगलं सांगायचं. जाताना सांगितलेलं आहे की इकडून जावा. काही जण लोक म्हणतात त्या बाजूने जावा. आता त्यांचं इंटरनल काय असेल मला माहिती नाही, पण हा रस्ता ते सांगतात की इकडून सर्व वरती जावा. पण आपल्याला एकदम वरती हिडनकडे जायचं आहे, तिकडे आपल्याला प्रॉपर रस्ता असेल. वरती तिकडे दिसतोय, पण अजून बघूया आपण ट्राय करून किती वरती जाता येते त्या बाजूला. खाली आल्यानंतर इथे एक नॉर्मल वॉटरफॉल दिसतोय, कारण की जो खाली मंदिरापाशी वॉटरफॉल पडतो त्याच्या वरच्या बाजूला हा एक वॉटरफॉल आहे लोकांना बसण्यासाठी म्हणून छोटासा. ज्यांना जास्त रिस्क नको, काय नको, त्यांच्यासाठी एकदम चांगला वॉटरफॉल दिसतो इकडे. हा छोटा वॉटरफॉल आहे, आता मोठा वॉटरफॉल नाही इकडे कुठं. आपल्याला अजून वरती जावं लागणार आहे बहुतेक. प्रश्न नाहीये कुठलं ते गळी झालेलं आहे त्याला. हा, छोट्या छोट्या पडलेला असतो. अबे भीग के आ जाओ, भीगने वाले हो वैसे भी. अरे आ जाओ रे. कडे ना जास्त रिस्क नाही घेता, आम्ही डायरेक्ट वरती आलोय. तिथे एक वॉटरफॉल पडतोय वरती. ते काय पाणी आहे त्याकडे, तिथं जे एक मस्त वॉटरफॉल दिसतो तिकडे आतमध्ये. बस अशा जंगलातनं जाता येते. हा, भारी वाटतंय. पूर्णपणे अंधार झालेला आहे.
कडेनं पायवाट केले बहुतेक. सुंदर असा मस्तपैकी त्या ठिकाणी आपल्या पाण्याच्या खाली जाऊ शकतो. जबरदस्त आहे. आणि बरेच खेकडे वगैरे पण आहेत मोठे इकडं. हा एक सुंदर वॉटरफॉल, इथं आपल्याला येऊन निवांत एन्जॉय करता येतो. एकदा बघा खाली पाय टाक आणि बघ एकच खाली पाय टाक वरती तर. ओके मित्रांनो, हा धबधबा बघू आलाय आपला. छोटासा मजा केली चांगली आणि इथून आता चालू याच्या वरच्या बाजूला जाता येते का बघायचं आहे. कारण तो तर म्हटलं होतं सिक्रेट वॉटरफॉल तो अजून वरती आहे. त्याला जायचा रस्ता नाहीये, कारण रस्ता इथपर्यंत होता, या ठिकाणापर्यंतच रस्ता आहे. वरती जायला रस्ता नाहीये. पण बघू इकडून वरती जाता येते का बघूयात. कारण बरोबर वरती रॉक आहे, जायला अजिबात रस्ता नाही. घसरट आहे इथं पूर्णपणे आणि घसरट त्याच्यातनं वरती जाता येते का बघूयात. दुसरा रस्ता नाही अजिबात. तयार आहे ना? ओके. कसं आहे रे, खरं खरं द्या. यावर यावर यावर. हा हळू 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 धरून मला धरून या, मला धरून जा वरती, मला धरून जा भाई. मेरे को मेरे मुझे पकड़ो. या मला धर. ओ हळू. ओके तेजस, सगळेजण आता आपण बरोबर वरती आलो. इकडं हा स्लिपरी रस्ता आहे पूर्णपणे. ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी अजिबात ट्राय करू नका, कारण पूर्णपणे स्लिपरी आहे. आणि इकडे वॉटरफॉल इथपर्यंत आल्यापर्यंत चालतंय. बरं त्याच्या वरच्या बाजूला नका जाऊ, कारण हे असं स्लिपरी आहे. परम पुढं रस्ता दाखवताय का काही? हे एकदम हळू. दगड दगड बघत चालायला लागणार, कारण की खोले डायरेक्ट इकडे. हो एकदम पाय कडेकड्याला ठेवत हळू रे. हो आपण बरोबर वरती आलो. बरोबर या धबधब्याच्या वरती, हा खाली धबधबा आणि ज्या वरती इथं सुंदर असा धबधबा आहे. एक नंबर एक नंबर. ओके परम, इकडूनच जायचं आपल्याला. कडेनं रस्ता आहे, कडेकडेनं आपण त्या घळीपाशी पोहोचू आणि तो सुंदर धबधबा बहुतेक आपल्याला बघायला मिळणार आहे. आज कसल्याही परिस्थितीत मजा येणार आहे. बरंच मोठा खेकडा आहे तिकडे आतमध्ये पळतोय. हो पण आपण त्याला काय करणार नाही आता, कारण आता शनिवार खाणार नाही आम्ही नॉनव्हेज. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे तर अजिबात नाही. त्याला निवांत जाऊ द्यात. आपण आता निघूयात वरती असं ॲडव्हेंचर करत. बहुतेक या पाण्यातनं जावं लागणार आहे मधून मधून, कारण मध्ये अशी दरी आहे पूर्णपणे. त्या दरीच्या ह्याच्यातनं पाण्यातनं असं जायला लागणार आहे. दुसरा रस्ता काही दिसत नाहीये. पुढं जायचा रस्ता कडेकडे ना. हा तिथपर्यंत पोहोचलो ना. बघ तिथं आला तो दगड समोर आहेत, तिथनं बहुतेक आपल्याला तो धबधबा दिसतोय. हो मजा येणार आहे. इकडून पलीकडून जाऊन तसं तसं कडेने निघू. प्रवाहाच्या मधून जायला लागणार आहे आपल्याला. प्रवाहाच्या मधूनच जायला लागणार आहे कडेकडे ना असं इकडून. तेजाच स्लिपरी आहे, हळूहळू जा बघून कडेकडे ना. तरी आता पाण्याचा फ्लो कमी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित जाता येते. अभिषेक मागे राहा माझ्या. का पुढे राहतो घसरता ना म्हणून म्हणलं. ओके तेजस, अरे कडत नको जाऊ, इकडून जा ना, सरळ मोकळा रस्ता आहे. हो हॅलो
समोर दिसायला लागलेला आहे. मोठा चढ चढल्यानंतर पहिलं काम करायचं, पहिला हात धुवून घ्यायचे स्वच्छ. तोंड पण धुवू शकताय तुम्ही, फ्रेश वाटेल तुम्हाला. और इस तरह हम ये सारे लोग जा रहे हैं सीक्रेट वाटरफॉल एक्सप्लोर करने के लिए. मजा येते. ओके, आता इथून पुढं समोर जसं जसं जवळ येतोय तसं दगदग वाढते, कारण जाण्याचा रस्ता खरंच डेंजर आहे. डेंजर म्हणण्यापेक्षा अवघड आहे. ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांच्यासाठी खरंच तो नाही आहे, कारण अशा दगडातनं पूर्ण पाण्याच्या प्रवाहातनं आपल्याला सगळ्यांना यायला लागतं. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी आम्ही तो आधी गेला राहू दे, आधी गेला राहू दे की. जा अभिषेक, कमॉन कमॉन. वो मित्रांनो, फायनल धबधबा आपल्या जवळ आलेला आहे. मागं बघा तिकडे. आणि आता शेवटचा पॅच आहे. पूर्णपणे प्रवाहाच्या विरोधात जायचं आणि पाऊस जोरात चालू झालेला आहे. फायनली जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत, त्या सिक्रेट वॉटरफॉल पाशी. पाण्याचं प्रेशर वाढले बरंच, एवढं पण जोरात नाही, पण एन्जॉय करू शकतो मस्त पैकी. आणि थोडं खोल पण आहे. हे बाबा, फायनली त्या ठिकाणी येऊन पोहोचलोय. खतरनाक आहे. म्हणजे इथे येण्याचा ट्रेक जो आहे ना, तो खूप जबरदस्त आहे. मित्रांनो, हा खूप सुंदर असा वॉटरफॉल आपला बघून झालेला आहे. मजा आली, खूप जबरदस्त आहे आणि छोटा आहे पण थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स देणार आहे. हा वॉटरफॉल सगळ्यांसाठी नाही आहे. त्याचं कारण असं, कारण इथे येण्याचा रस्ता हा डेंजर आहे. पावसाळ्यामध्ये रिस्क असू शकते. एक्सपिरियन्स असेल तरच या ठिकाणी यायचा प्रयत्न करा, अन्यथा इथं येऊ नका. हे सगळ्यात हा वॉटरफॉल सगळ्यांसाठी नाहीये. मित्रांनो, हा सुंदर असा वॉटरफॉल बघून झालाय आणि आम्ही निघालो आता परतीच्या मार्गाला. इथून आता पुढे जायचंय आपल्याला डाग पहिरीसाठी. बघायचा तो ट्रेक चालू आहे का नाही पहिल्यांदा. आणि जाताना हा ट्रेक तो पण जबरदस्त असणार आहे, कारण की परत खाली उतरत जायचंय याच प्रवाहाच्या मधून.
आम्हाला पाण्यातनं जाता आता कडन एक चांगला मार्ग मिळाला. आम्हाला तो पार्ट स्किप झाला जबरदस्त असा, वरून आम्ही आलो. फायनली आपण त्या ज्या स्पॉटपासून वरती चढलो होतो त्या ठिकाणापर्यंत आपण आता डायरेक्ट पुढे झालोय. पण थोडंसं घसरटीच आहे, असं धरून थोडंसं हळू जावं लागणार आहे आपल्याला. पाऊस खूप वाढलेला आहे आणि पावसामुळे पाण्याचं प्रमाण पण हळूहळू वाढत चाललंय. पावसाचा खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि पाणी पण जास्त वाढायला लागले. पण हा जो नजारा दिसतो मित्रांनो वरतीच्या मार्गावर सुद्धा अजिबात आमच्या एनर्जी कमी झालेली नाहीये. हे बघून वा खूप जबरदस्त वाटतंय. इथून असं जाशील म्हटलं असं. जाऊ दे, हळूहळू जाऊ दे. ओके, परफेक्ट. कमॉन, एकदम हळूहळू जरा व्यवस्थित चला. त्याच्यात आडवा पाय टाक. वाजव. अजून हा आता शेवटचा पॅच, तिथून आपल्याला खाली सगळी मंडळी तिकडे दिसतात पूर्ण त्याच्यावर. आणि इथून ज्या पद्धतीने आपण आलो होतो ते असं जावं लागतं बघा. एकदम ऍडव्हेंचर करत जावं लागतं. पूर्ण पाय एकदम खाली असं आहे. मित्रांनो पाऊस आणि वारा दोनही जोरात वाढलेला आहे. हो, एकदम जोरात वारा व सुटला इकडे बघा. वारा खूप जोरात सुटलेला आहे आणि पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. आणि या ठिकाणाहून जाऊन या पावसामध्ये जोरात पावसामध्ये आम्ही सगळेजण चाललो आहोत. म्हणजे कमॉन. एकदम हळू जाऊ दे. हा तसा हळूहळू उतरा. आजा. मित्रांनो खाली आता बरेच पर्यटक इकडे आलेले आहेत आणि आपला तो वरचा वॉटरफॉल बघून झाला आणि ऑलमोस्ट खाली पोहोचलो आपण आता. आणि मस्त पैकी आता नाश्ता करूयात. नाश्ता करून मग पुढे जाऊयात. मित्रांनो तो सुंदर असा सिक्रेट वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि तुम्हाला तो आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की सगळ्यांशी शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल आपला सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता इथून निघतो पुढच्या धबधब्याला.